दुसरीकडे दिल्लीतली ही दृश्य, या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटसाठीचं जे लॅपटॉप आहे ते या ठिकाणी दाखवताना दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत इतरही जे नेते आहेत, मंत्री आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। इलेक्शनचा काळ आहे त्यामुळे इलेक्शन बजेट याला म्हटलं जातंय आणि हे बजेट नेमकं काय असेल ते अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या सगळ्यांना कळणार आहे। पण हे बजेट आता याच लॅपटॉप मध्ये आहे जो लाल रंगाच्या बॅग मध्ये निर्मला सीतारामन यांच्या हातामध्ये आपल्याला दिसून येतोय आणि या लॅपटॉप मधून निर्मला सीतारामन या अगदी थोड्याच वेळामध्ये संसदेमध्ये, लोकसभेमध्ये हा बजेट वाचून दाखवणार आहे। त्यामुळे या बजेटमध्ये नेमकं काय आहे, कोणाला काय मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला अगदी तासाभरामध्ये मिळू शकतील। पण त्याआधीची राजधानी दिल्लीतली ही दृश्य आपण बघू शकतोय। वित्त मंत्रालय, अर्थ मंत्रालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या हे लॅपटॉप घेऊन पुढे मार्गस्थ होताना दिसत आहेत। त्याआधीचं हे फोटो सेशन आपण बघू शकतोय। त्यांची जी टीम आहे अर्थ मंत्रालयाची ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जे मंत्री आहेत तेही आपल्याला त्यांच्यासोबत दिसून येतात, भागवत कराड आणि इतरही त्यांची जी टीम आहे तीही आपल्याला या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत दिसून येते। दरम्यान हेच ते लॅपटॉप आहे ज्यामध्ये आजचं हे बजेट बंद आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या बजेट वाचनाला सुरुवात होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट आपल्या सगळ्यांना वाचून दाखवतील। इलेक्शन बजेट हे आहे, मिनी बजेट आहे, कारण इलेक्शन झाल्यानंतर जो पूर्ण अर्थसंकल्प आहे तो मांडला जाईल। पण त्याआधीचा हा मिनी बजेट कसा असेल, अंतरिम बजेट नेमकं कसं असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यापुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तवली जाते, लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे। दरम्यान राजधानी दिल्लीतली ही दृश्य, या ठिकाणी एकीकडे आपल्याला धुकं पाहायला मिळतं तर दुसरीकडे पाऊस सुद्धा झाला आहे। रिमझिम पाऊस झाल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतोय आणि याच रिमझिम पावसामध्ये आता निर्मला सीतारामन यांचा ताफा हा संसदेच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थ मंत्रालयाच्या समोरची ही दृश्य आपण बघितलेली होती आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये अर्थमंत्री या संसदेमध्ये पोहोचतील आणि तिथं बरोबर 11 वाजता या अर्थसंकल्पाच्या बजेटच्या वाचनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे हा बजेट नेमका कसा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। त्याचा अर्थ नेमका काय आहे, तुमच्या पदरात काय पडणार, तुम्हाला नेमका काय फायदा होणार याचाही अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दरम्यान राजधानी दिल्लीतली ही दृश्य आपण बघितलेली आहेत आणि यानंतर यावर प्रतिक्रिया सुद्धा येताना दिसतात। लोकशाही मराठीनं सामान्य लोकांच्या, सामान्य गृहिणींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर खासदार अशोक नेते हे या बजेट विषयी नेमकं काय म्हणतायत तेही बघूयात। सध्याचं जे बजेट आहे हे बजेट खरं म्हणजे या देशाला पुढे नेणारं, एक वेगळी दिशा देणारं बजेट आहे। विशेष म्हणजे या बजेटमध्ये महिलांना, कामगारांना, युवकांना, शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे आणि अतिशय असं हे बजेट आहे। तर सगळ्यांना न्याय देणारं हे बजेट असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे। दरम्यान हीच ती लॅपटॉप आहे, हाच तो लॅपटॉप आहे। लॅपटॉप बॅग लाल कलरच्या या बॅगेमध्ये आपण बघू शकतोय आणि या लॅपटॉपमध्ये आजचं हे जे अंतरिम बजेट आहे ते कैद आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या बजेट वाचनाला सुरुवात होणार आहे। तर त्या बजेटची लॅपटॉप बॅग इथं अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दाखवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि कॉम्बिनेशनची नेहमी चर्चा होत असते। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेसलेली जी साडी आहे किंवा ही जी बॅग आहे त्या कॉम्बिनेशनची ही चर्चा होत असते। यावेळेला ब्लू कलरची साडी निर्मला सीतारामन यांनी नेसलेली आहे आणि लाल कलरची ही जी बॅग आहे त्याच्यामध्ये आजचा हा अर्थसंकल्प जो आहे, जे बजेट आहे ते कैद आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या बजेट वाचनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे बजेट नेमकं कसं असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण अगदी महिनाभराभर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि त्यामुळे बजेटमधून सामान्यांना नेमकं काय मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।